हरिओम. आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर रिलॅक्स, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. प्रत्येकी 10 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. आणि आता करणार आहोत 5 आवर्तन कपालभातीची. कपालभाती करण्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका. कपालभातीला सुरुवात. 5 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. 1, 2, 3, 4, 5. हृदय थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. त्यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा पहिलं बोट याचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. सलग एका लागोपाठ एक 3 उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. ओ. ओ.
काही क्षण शांत प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमनंतर. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळवूया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. प्रज्ञाताई, तुम्ही पुन्हा एकदा रिजॉईन करा. तुमचा व्हिडिओ ऑन होत नाही आहे. पुन्हा एकदा रिजॉईन करा. बाकी आपण सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये विश्रांती. आणि करणार होता नौकाची. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही हातांच्या मुठी वळवायच्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर चार होतात. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वळवून आणि आता एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत कमरेत पुढे झोपूया. आपण बोटिंग जसं करतो तशी कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. दोन श्वास घेत वर. आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर जाऊ देत. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर येतील. हाताच्या मुठी जमिनीला समांतर असतील. आणि आता अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. एक श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. दोन श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. तीन श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. चार श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. पाच. पुढे थांबूया. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवले आणि विश्रांती. तुमचा हा व्हिडिओ दिसत नाहीये खरं. डिव्हाइस मध्ये मे बी इश्यू असू शकतो. प्रज्ञाताई, तुम्ही करा असं. जर काही नाही समजलं तर मग चॅट बॉक्स मध्ये टाका. कारण की तुम्ही ट्राय करताय पण व्हिडिओ ओपन होत नाही, ऑन होत नाही. विश्रांती. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊया. करणार आहोत चक्री चालक. आता आज चक्री चालक जे आपण करणार आहोत ते आपल्याला पूर्ण गोलाकार फिरायचं आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. तळवे स्क्रीनकडे येऊ दे आणि मग ते डोक्याच्या दिशेने वर. म्हणजे आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचा आहे. पुन्हा श्वास घेत वर यायचंय. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे. श्वास घेत वर. अगदी सावकाश. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे. श्वास घेत वर. अगदी सावकाश नियंत्रित कृती करा. लोअर बॅक मधून आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताची बोटं, हाताची पकड जमिनीला लागू दे. बरोबर. पुन्हा वर या. मध्यभागी येऊन थांबा. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. एक श्वास घेत वर यायचा आणि श्वास सोडत पुढे झुकायचंय. दोन, तीन, चार, आणि 5. 5 वेळा झालं की थांबूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ.
आता आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडायचंय, उजवा हात मागे असेल आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल पकडायचं, डावा हात मागे असेल. बघा या प्रकारे 1 2. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. डाव्या हाताने उजवा पाऊल, कपाळ उजव्या गुडघ्याकडे, उजवा हात मागे 1. उजव्या हाताने डावं पाऊल, कपाळ गुडघ्याकडे, डावा हात मागे 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 टाइम्स झालं की थांबायचं. आणि आता डाव्या हाताचा तळवा समोर ठेवायचा आपल्या मांडीच्या दोन्ही पायांच्या मध्ये. उजवा हात मागे असेल, आपल्या सीट पासून थोडासा लांब असेल उजवा हात. बरोबर. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश उजव्या दिशेला मागे वळूया. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलटचा सावकाश मान मध्यभागी. आता उजव्या हाताचा तळवा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये असेल, डावा हात मागे असेल. बरोबर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश डाव्या दिशेला मागे वळूया. पाठीचा कणा आपल्याला सरळ मध्यभागी ठेवायचा आहे. नकळत तो मागे रेलला जाईल. तसं न करता जाणीवपूर्वक कृती आणि त्याचबरोबर झोप आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर येतील आणि जे पाय आपले स्ट्रेच होते ते आता आपण बटरफ्लाय मध्ये घेऊया. पावलं जुळवून घेऊया. हाताची पकड पावलांच्या खाली असेल आणि आता तिथल्या तिथेच आपण बटरफ्लाय करूया. गुडघे वर खाली वर खाली. बरोबर. छान. पाठीची कमीत कमी हालचाल असेल, मान मध्यभागी असेल, जागेपासून गुडघ्यापर्यंतचा पायामध्ये हालचाल आहे. छान. 7 ते 8 वेळेला आपलं आपण करून झाल्यानंतर कृती थांबवायची. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती घेऊया. एक श्वास थांबायचं आणि मग साधी मांडी घालूया. साधी मांडी. दोन्ही हात समोर येतील. हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहे. बरोबर. हा. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर करा. जमिनीला समांतर. बरोबर. बरोबर आहे. आणि जसं गाडीचं वायपर कसं फिरतं एकदा उजवीकडे आणि डावीकडे, तसं मनगटामध्ये आपल्याला हाताचा पंजा, दोन्ही हाताचे पंजे एकदा उजवीकडे फिरवायचे, मध्यभागी आणायचे, डावीकडे फिरवायचे, मध्यभागी आणायचे. बरोबर. पूर्ण हात नाही आपल्याला हलवायचा आहे, फक्त मनगटापासून हालचाल असेल. रश्मीताई, तुमचे हाताचे तळवे आहेत ना जमिनीला समांतर ठेवा. स्क्रीनकडे आहेत ना ते ते खाली खाली करा. हा आता बरोबर आहे. हा बरोबर. बरोबर. बाकी अनिताताई बरोबर. हा एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, फक्त मनगटापासून हालचाल. हा बरोबर. बरोबर करताय. उजवीकडे. हा छान. मध्यभागी या, डावीकडे न्या, मध्यभागी या. बरोबर. मनगटाचे जे आपले जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतो. बरोबर करताय. छान. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. 3 ते 4 वेळेला ही कृती झाल्यानंतर बरोबर करताय. थांबायचं मग. हा तर थांबूया. आता हाताचे तळवे स्क्रीनला समोर आणा. स्क्रीनला. हा थोडा वेळ जरा हाताला रोग लागेल. हा आणि आता पुन्हा खाली न्या, जमिनीकडे बोट न्या आणि मग पुन्हा वर घ्या. करेक्ट. खाली वर, खाली वर, खाली वर. बरोबर. खाली वर. पुन्हा हाताचे तळवे समोर येऊ दे. थोडा वेळ हाताला रग लागेल. हाताची बोटं सेपरेट करा, स्ट्रेच करा. ताण ताण ताण. परफेक्ट. अंगठा आतमध्ये फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मुठ वळवा. करेक्ट.
आणि आता हात खांद्यातून सरळ करा. छान. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज मनगटाचं 1 2, फक्त मनगटामध्ये हालचाल, सावकाश. बरोबर. 5 वेळेला क्लॉकवाईज, 5 वेळेला अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. कृती थांबूया. हाताच्या मुठी सोडून देऊया आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर येऊ दे. डोळे बंद. डोळे बंद करूया. पूर्णपणे आपल्या दंडाच्या इथे थोडासा तुम्हाला एक प्रेशर जाणवत असेल. संपूर्ण हात आपला ताणला गेला होता, त्याकडे लक्ष. पुन्हा दोन्ही हात समोर करूया. हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर ठेवू. हातांची बोटं खांद्यावर. बरोबर. आता हे फोल्ड केलेले हात आहेत ना, ते आता आपल्याला उभ्या कक्षेमध्ये वर घ्यायचे आणि मग खाली आणायचे. बघा या प्रकारे श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. समोरून समोरून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास सोडत खाली. श्वासाशी आधारित करा. बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता हाताचे तळवे सॉरी फोल्ड केलेले हात थोडेसे आडवे करा, आडवे करा. आता आपण साईडने अप अँड डाऊन करणार आहोत. म्हणजे आता बघा श्वास घेत वर साईडने, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. छान. आता पुन्हा हाताचे हात जे आहेत हे असे थोडेसे आडव्या कक्षेमध्ये त्यांना प्रसरू देत. बरोबर बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत दोन्ही हाताची कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. पुन्हा श्वास घेत लांब करूया. आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होतंय आता आपल्या छातीचं. पुन्हा श्वास सोडत जवळ येऊ देत. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. जवळ आल्यानंतर थांबायचंय. हाताची कोपरं पुन्हा जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत वर रोटेशन करतोय. श्वास सोडत खाली 1, अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2. श्वासाशी आधारित करा म्हणजे एकदम आपल्याला छान लयबद्ध प्राप्त होते. श्वास घेत वर, सोडत खाली 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरा समोरील जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2. बरोबर. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3. छान. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. आता ही ब्रह्ममुद्रासाठी आपल्याला पद्मासन किंवा अर्धपद्मासन करून घ्यायचंय. पद्मासन किंवा अर्धपद्मासन ब्रह्ममुद्रेसाठी. आता याचे फायदे काय आहेत ब्रह्ममुद्रेचे? आधी कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्याच्यासाठी ही उपचारात्मक आहे. त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक सुद्धा मानली जाते. आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर तो जो प्रेशर आहे आपला उच्च रक्तदाब तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो या मुद्रेच्या अभ्यासाने. मुद्रा ज्या आहेत ह्या आपल्या ज्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत त्यांच्यावरती म्हणजे आपल्या एंडोक्राइन सिस्टीम जी आहे त्याच्यावरती अतिशय उपयुक्त ठरतात. खूप चांगले लाभ आपल्याला मिळतात. तर आता सुरुवात करूया ब्रह्ममुद्रेला. पद्मासन अर्धपद्मासन करून घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ असेल. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये. बरोबर. हाताचे कप करून गुडघ्यावर. फक्त हाताची कोपरं मात्र आपल्या शरीराच्या जवळ असतील. जर आपण असे हात ताठ ठेवले तर आपल्या पाठीच्या कणाला जास्त प्रेशर येतो. मान मध्यभागी असेल. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया.
आपण आपली मान 4 प्रकारे फिरवणार आहोत. तर सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. पाठीचा कणा आपला सरळ आहे. यथाशक्ती कृती करूया. डोळे बंद. जाणीव श्वासाची. देहधारणा. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला दाब, डाव्या बाजूने असलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. आणि जाणीव आपल्या श्वासाची ही ठेवूया. उलटचाल करूया. डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर, छान. पुन्हा एकदा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर असेल. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघायचं. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि जोड आपल्या श्वासाची. देहधारणा, प्राणधारणा. कंठस्थ ग्रंथीवर डाव्या बाजूने असलेला दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण याचा अनुभव घेऊया. 1 ते 2 श्वास थांबूया आणि उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर, छान. तिसरा राऊंड करणार आहोत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान मागे जाईल. चेहरा आपला सिलिंगला समांतर येईल. फक्त मानेमध्ये हालचाल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला ताण आणि मागच्या बाजूने असलेला दाब याचा अनुभव घेऊया. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी मोठं तोंड उघडायचं, आ करायचा आणि तोंड बंद करायचं. वरच्या वर मोठा आ करायचा आणि तोंड बंद करायचं. जेव्हा आपण तोंड उघडतो आणि बंद करतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा ताण दाखवतो. याचा अनुभव घेऊया. 1 ते 2 वेळा ही कृती केल्यानंतर उलट चाल करूया. तोंड बंद असेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. बरोबर, छान. आणि आता लास्ट राऊंड. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. फक्त मानेमधून आपण हालचाल करतोय. आपला पाठकणा आपल्याला कुठेही बेंड करायचा नाहीये. तोंड बंद. जोड श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला दाब, मागच्या बाजूने असलेला ताण याचा अनुभव घेऊया. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान सरळ. डोळे बंद. आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या संपूर्ण मुद्रेचा आपण मागोवा घेऊया. 4 प्रकारे 4 वेगवेगळ्या बाजूने आपण आपली मान फिरवली होती आणि त्या ठिकाणी आपल्या पॅराथायरॉइड आणि थायरॉइड ग्रंथींवरती जो काही ताण दाब आलेला होता त्या सगळ्याचा आपण मागोवा घेऊया. त्या मुद्रेच्या अभ्यासाने आपल्या कंठातले स्नायू जे आहेत ते अतिशय फ्लेक्झिबल होत आहेत. थायरॉइड सारखा विकार आपल्यापासून लांब होतो. आणि आता आपण करणार आहोत पर्वत आसन. पर्वत म्हणजे काय? असा डोंगरासारखा भाग. तर इथे आपल्याला या स्थितीमध्येच बसायचंय. आता इकडे आपण जे पायाची जी स्थिती घेतलीये तर ती पूर्णपणे ब्रॉड आहे आणि त्याच्यानंतर आपण आपले हात जे आहेत ते डोक्याच्या दिशेने वर नेणार आहोत. म्हणजे पर्वत कसा असा निमुळता होत जातो
तसाच आपल्याला हा आपल्या शरीराचा आकार असणार आहे. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे, उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. या पर्वतासनच्या अभ्यासाने आपला जो जी श्वसन क्षमता आहे ती वाढणार आहे. पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्याचं आरोग्य सुधारतं. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे विशेष असे काही नाहीये. फक्त ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी फक्त जास्त स्ट्रेचिंग नाही करायचं. बाकी आपण सुरुवात करूया. स्थिती आपण घेतलेलीच आहे. अर्ध पद्मासन घातलं तरीही चालेल. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी. हाताचे कोपरं बघा जमिनीला समांतर घ्या. ती अशी खाली नाही करायची तर ती अशी सरळ जमिनीला समांतर. येस, बरोबर बरोबर, आता छान आहे. बरोबर. आता थोडस प्रेशर द्यायचं आपल्या हाताच्या तळपासून आणि ह्याच प्रेशरने आपल्याला जोडलेले हात हतपटीला स्पर्श करायचा, नाकाला स्पर्श करायचा, कपाळाला आणि मग डोक्याच्या दिशेने कर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. खूप छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता बघा इथे आपले संपूर्ण आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग स्ट्रेच झालेला आहे, ताणला गेलेला आहे वर्टिकली म्हणजे उभ्या कक्षेमध्ये. आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. श्वसन मार्ग सुधारतो, लंग्स कॅपॅसिटी आपली वाढते. पाठीच्या कड्याला खूप छान पैकी असं स्ट्रेच मिळतो, त्यामुळे तोही फ्लेक्झिबल होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. छान. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा, तळवे सिलिंगकडे घेऊन. छान. आणि आता बघा पुन्हा एकदा स्ट्रेच द्या. अजून तुम्हाला छान स्ट्रेच देता येईल. बरोबर. आणि आता आपल्याला अजून एक कृती करायची. एकदा उजवीकडे वळायचं आहे, मध्यभागी येऊया, डावीकडे वळूया, मध्यभागी येऊया. छान. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. एक लास्ट राउंड करूया. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. सेंटर मध्ये येऊन थांबायचंय. आता आपण थोडस वळलेलो होतो, आता आपल्याला झुकायचंय. एकदा उजव्या बाजूला झुकायचंय, मध्यभागी, डाव्या बाजूला झुकूया, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. एक लास्ट राउंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबूया. दोन्ही हात पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये घेऊया वरती. छान. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. छान. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, तिथल्या तिथेच विश्रांती. छान. आता एकेका पायाने आपण जे पद्मासन अर्थ पद्मासन घातलंय ते सोडून देऊया. रिलॅक्स. आज आपण दोन आसनं बघणार आहोत, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. पाठीवर पडून आज आपण बघणार आहोत उत्तान वक्रासन, जे डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. याचे कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठकण्याचा विकार आहे, पाठकण्याची दुखणी आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्यानंतर आपण पोटावर पडून सुलभ भुजंगासन हे आसन बघणार आहोत. तर ज्यांची कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी हे सुलभ भुजंगासन करणं टाळायचं आहे. भुजंगासन जे आहे त्याचा सराव किंवा त्याचा अभ्यास ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे भुजंगासन. आणि उत्तान वक्रासन हे डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं. जिथून ग्लुकोजची निर्मिती होते, पॅन्क्रियास, तर तिथे आपल्याला एकदा एका बाजूने पीळ एका बाजूने ताण दाब जाणवतो. तर तो कसा आहे आपण बघणारच आहोत. आधी मी तुम्हाला डेमो करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. आधी कृती बघून घ्या ह्या दोन्ही आसनांची आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. शयन स्थितीमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. आधी बघून घ्या कसं केलं जातं. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे बघा या प्रकारे. टाचा ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने आपल्या सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या.
पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, चिकटलेली पाय. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हातांची बोट जी आहेत ती एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि जशी कुशी आपण हात आपल्या डोक्यामागे घेतो डोक्याच्या खाली, तशी ही हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायची. आधी बघून घ्या हा कसं केलं जातं. ही स्थिती आपली पक्की झाली की बघा खांदे रिलॅक्स ठेवायचे, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर टेकलेली आहेत आणि मग आपले जोडलेले जे पाय आहेत हे उजव्या दिशेला जातील बघा या प्रकारे आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचं. गुडघ्यावर गुडघा असेल, पावलावर पावलं. श्वास कुठेही रोखून न धरता नॉर्मल श्वास प्रश्वास तिथे आपल्याला चालू ठेवायचा असतो. आपल्या पूर्णपणे पाठीच्या कण्याला, आपल्या पोटाच्या इथे पीळ, ताण आणि दाब, कंठस्थ ग्रंथीवर, छातीच्या भागामध्ये आपल्याला या सगळ्याचा अनुभव येतो. म्हणून हे डायबिटीस प्रतिबंधात्मक मानले गेले. उलट चाल करताना पुन्हा बघा पाय मध्यभागी येतात. जर टाचा सीट पासून लांब गेला असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने अशा जवळ पोहोचायच्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा कृती बघा म्हणजे अजून लक्षात येईल व्यवस्थित. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे द्यायची. आता हे जोडलेले पाय आहेत ती बघा डाव्या दिशेला जातील आणि आपली मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे जे काही आहे ते बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता बघा पावलावर पाऊल आहे. पूर्णपणे आता विरुद्ध बाजूने आपल्याला ताण दाब आणि पीळ याचा अनुभव येतो. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करायचं, डोळे बंद करायचे आणि लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. कुठेही बघा हाताची कोपरं उचलली गेली नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर टेकवलेली आहे. यथाशक्ती कृती करण्याचा प्रयत्न करा. उलट चाल करताना पुन्हा आपले पाय मध्यभागी येतील. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. हे झालं आपलं उत्तान वक्रासन. हे समजलंय प्रत्येकाला? फक्त अंगठा करून सांगा मला, मग मी पुढची कृती सांगेन. ओके ओके डन, थँक्यू. आता आपण बघूया सुलभ भुजंगासन कसं करतात. सुलभ भुजंगासनसाठी आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची. आणि आता पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, हातापायांचे तळे सिलिंगच्या दिशेने, कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकलेला आहे. आता इथे आपल्याला दोन्ही हातांची जी कोपरं आहेत किंवा दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला असे फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे हे चेहऱ्याच्या रेषेमध्ये असतील. थोडेसे पाय जे आहेत ते मागून हलकेसे ताणायचे आणि मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपल्या नेबल रिजनपासूनचा म्हणजे नाभीपासूनचा पोटाचा थोडासा वरचा भाग आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर आपली सिलिंग. बघा हाताची कोपरं कुठेही उचललेली नाहीये की आपण आधारासाठी जमिनीवरच ठेवली. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, नजर आपली सिलिंग असते आणि जोड आपल्या श्वासाची. कुठेही श्वास रोखू न धरता तिथे आपल्याला थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंठापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे ताणले जातात. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं पोट, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर येते. विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलं? तर सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर घेऊन द्या आणि विश्रांती. सुरुवातीला आपण थोडंसं लेग रोटेशन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जोडून ठेवूया, हात शरीराच्या जवळ असतील. हात शरीराच्या जवळ असतील आणि आता उजवा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. उजवा पाय फोल्ड करा. बरोबर, छान. हा बरोबर. आणि आता डावा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचा. 90 डिग्री वर घ्या डावा पाय.
बरोबर. आणि आता पाऊल जे आहे ना, हे थोडस आपल्या स्वतःकडे खेचून घ्या आणि मग थोडस स्ट्रेचिंग करा. थोड्याशा पावलामध्ये हालचाल करूया. हा, बरोबर 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 करताय, छान. पाय सरळ घ्या ताई, अनिता ताई. पाय सरळ 90 डिग्री वरती, 90 अंशापर्यंत वरती. हा, आणि आता पावलामध्ये हालचाल करा. हा, बरोबर, छान. आणि मग थांबायचं आहे. डावा पाय आता आपल्याला तिथल्या तिथे असा फोल्ड करायचा आणि पुन्हा 90 अंशापर्यंत वर. बरोबर. पाय फोल्ड करूया आणि 90 डिग्री वर. पाय फोल्ड करूया, 90 डिग्री वर. छान. आता 90 डिग्री वर आहे. आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आपल्याला एकदाच रोटेशन करायचंय, पण अगदी सावकाश कृती करूया. क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार मोठं वर्तुळ करायचं. पाऊल जमिनीला लागू दे, टाचेचा स्पर्श जमिनीला होऊ दे, आणि मग सावकाश पाय पुन्हा वर. बरोबर, छान. तिथल्या तिथे न करता अगदी सावकाश. थांबूया थांबूया. आणि आता डावीकडून उजवीकडे करूया. सावकाश पाय डाव्या बाजूला घेऊन जाऊया. मग पाऊल जमिनीकडे येऊ दे, अगदी सावकाश. मग उजवीकडे येऊ दे आणि त्याच्यानंतर वर येऊ दे. छान. सावकाश. डावा पाय नियंत्रित जमिनीवर. उजवा पाय सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया. आणि आता उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घेऊया. आपल्या पावलामध्ये थोडीशी हालचाल करूया. अँकल पासून पाऊल थोडस स्ट्रेच आणि प्रेशर. छान, बरोबर करताय, छान. हे झालं. आता इथे जेव्हा आपण ही कृती करतो ना, तेव्हा आपल्या व्हेरिकोज वेन्स जे आहेत त्यांचं कार्य सुधारतं. छान. आणि आता थांबूया. उजवा पाय फोल्ड करूया. 90 अंशापर्यंत वर घेऊया. फोल्ड करूया. सरळ करूया. फोल्ड करूया. सरळ करूया. फोल्ड करूया. सरळ करूया. छान. थांबूया आता. आणि आता एक एकदा आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज एकदाच पाय गोलाकार ठेवायचा. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. सावकाश पाय खाली येऊ दे, जमिनीचा स्पर्श होऊ दे, आणि मग सावकाश वर. छान. आणि आता अँटी क्लॉकवाईज. सावकाश पाय डाव्या बाजूला जाऊ दे, टाचेचा स्पर्श जमिनीला होऊ दे, आणि मग पुन्हा एकदा वर. बरोबर. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे, नियंत्रित. डावा पाय सरळ करूया. विश्रांती. एक श्वास थांबूया. श्वास आपला नॉर्मलला येऊ दे. आणि आता करूया उत्तान वक्रास. सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजवा पाय मग डावा पाय. दोन्ही पायांच्या टाचा सीटला चिटकवून घेऊया. सीटच्या जवळ ओढायच्या. बरोबर, हाताच्या आधाराने. छान. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, तिकड. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. आपल्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचंय. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत. आता जोडलेले पाय आपले उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास ओढून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. देहधारणा प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून घेऊया. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेलेली आहे. उजव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे. कमरेच्या ठिकाणी, पाठीच्या कणाला, आपल्या मानेच्या इथे, कंठस्थ ग्रंथीवर ताण, दाब आणि पीड याचा अनुभव आपण घेत आहोत. आता श्वास आपला चालू आहे. प्राणधारणा. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया.
खाली उलट खाली करूया. सावकाश जोडलेले पाय आता मध्यभागी येतील आणि आपली मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने आपल्या सीटच्या जवळ बोलूया. पुन्हा हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफूया. हाताची पकड आपल्या डोक्याच्या खाली असेल. आता हे जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. डावी बाजू पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स सोडायची आहे. छान. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास मात्र चालू आहे. आता बघा उजवी बाजू आपली ताणली गेलेली आहे. डाव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे. डावा पाय जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडायचा आहे. आणि आता विरुद्ध बाजूने कमरेला पाठ करण्याला छातीच्या भागामध्ये आलेला तीन ताण दाब कंठस्थ ग्रंथीवर विरुद्ध बाजूने आलेला ताण दाब त्या सगळ्याचा अनुभव आणि प्राणायाम जोर आपल्या श्वासाची एक सहज श्वास वरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. शरीराकडून मनाकडे येणारा हा उच्चार. छान. उलट चाल करूया. एक श्वास वरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही पाय मध्यभागी येतील. मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. जेव्हा आपण नवीन आसन शिकत असतो तेव्हा थोडीशी आपली शारीरिक क्षमता ओळखायची आणि कृती करायची. माझ्या सूचनेची वाट न बघता जर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटलं तर पूर्वस्थितीमध्ये यायला हरकत नाही. विश्रांती. फक्त आपण जे काही करतोय त्याचा आनंद समाधान आपल्याला घेता आला पाहिजे. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पूर्णपणे आपला श्वास नॉर्मल येऊ दे. आणि आता करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आपलं कपाळ जमिनीवर आहे. हातापायांची तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आता दोन्हीही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं आपल्या छातीच्या दिशेने असतील. हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेने. ही स्थिती आपली पक्की झाली आहे. आणि मग आता आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग आणि छातीचा भाग, पोटाचा नाभीपासूनचा वरचा भाग जमीन पसरवून बसूया. दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न करूया. नजर आपली सिलिंगकडे असेल. तोंड बंद. बरोबर. रश्मीताई हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हाताची कोपरं फक्त. हा हा. हाताचा तळवा सुद्धा एकदा माझ्याकडे बघितलं तरी झालं म्हणजे तुमचं लक्ष. हे बघा पूर्णपणे हाताचा तळवा जमिनीवर, हाताची कोपरं सुद्धा जमिनीवर. हा हा. आता बरोबर. हा हा. आणि मग सिलिंगकडे बघा. तोंड बंद. आपण सुलभ भुजंगासन करतोय. भुजंगासन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. आज आपण अगदी बेसिक करतोय. तोंड बंद. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. इथे सुद्धा आपला थायरॉइड आणि पॅराथायरॉइड हे दोन्ही ग्रंथींचं आरोग्य सुधारतं. सर्वायकलचा त्रास असेल तो सुद्धा कमी होतो. छान. उलटचाल करूया. एक श्वास मधून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळ्याचा भाग, हनुवटी आणि मग आपलं कपाळ जमिनीवर येते. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थिती आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये येतो. अगदी सावकाश. आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये.
आता आपण बघणार आहोत परिवर्तित त्रिकोणासन, हे नवीन आसन आज आपण बघणार आहोत. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे की ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं. परिवर्तित त्रिकोणासन. तर आता बघून घेऊया की हे आसन कसं केलं जातं. इथे आपल्याला आपले जे दोन्ही पाय आहेत हे जास्तीत जास्त बघा असे स्ट्रेच करायचे, लांब करायचे, म्हणजे आपल्या दोन्ही पायांचा जो आकार आहे हा त्रिकोणासारखा दिसतो. आधी बघून घेऊया हा कृती, मग आपण एकत्रित करू. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, कमरेतनं पुढे झुकायचं. उजव्या हात जो आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचं. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल आणि नजर इथे आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. हे झालं एका बाजूने. मग ही स्मृती विरुद्ध बाजू. पुन्हा उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत कमरेतनं सरळ व्हायचं. पुन्हा पुढे झुकायचं. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, बोटा, अँकल किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने नजर आपली उजव्या हाताच्या पंजामध्ये. उलट चाल करताना डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ करायचा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि मग दोन्ही हात खाली. ठीक आहे, सुरुवात करूया. मग दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरं, आता हे करताना थोडीशी काळजी, आपले पाय सटकले नाही पाहिजे एवढं आपल्याला थोडीशी दक्षता पाहिजे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आपली अपर बॉडी जमिनीला समांतर येईल. उजवा हात जमिनीकडे घेऊन जा आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, बोटा, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करू. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. नजर आपली डाव्या हाताच्या पंजावर. बरोबर, खूप छान. रश्मिताई, अनिताताई खूप छान झालंय. प्रज्ञाताई तुमचं पण छान झालं असेल, फक्त तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये, पण नक्कीच तुम्हाला पण चांगलं जमलं असणार आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उलट चाल करताना पुन्हा उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. बरोबर. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. थोडा वेळ हात खाली आणा. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, स्ट्रेट. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, बोटा, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. विरुद्ध बाजूने पीळ, ताण, दाब त्याचा अनुभव. उलट चाल करताना पुन्हा डावा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. आपल्या दोन्ही पायांचे स्नायू इथे ताणले जातात परिवर्तित त्रिकोणासनमध्ये. त्यामुळे आपल्या पायाचे जे विकार आहे ते कमी होण्यास मदत होते. आता आपण थोडस नी रोटेशन करूया. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवूया. बरोबर. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 2 फिरायला. 1 2 3 4 5. छान. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झाले की थांबूया.
अमृत पसरवून घेऊया आणि बैठक सुरू करूया. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी माती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी माती. थोडस पुढे होता येतं. पाठीचा कणा सरळ करूया. छान. डोळे बंद. एक दीर्घ लक्ष करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. जास्त वेळ जर पद्मासनामध्ये बसणं शक्य नसेल, पद्मासन किंवा अर्ध पद्मासनात, तर साधी बैठक घालायला हरकत नाहीये. आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. हाताची पोटं शरीराच्या जवळ असतील. बरोबर. छान. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण करणार आहोत विभागीय श्वसन, अकार, उकार आणि मकार. सुरुवातीला करूया उदर श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचित बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला गेलं. करणार आहोत उदर श्वसन, उकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल. जाणीव पूर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. छातीचे स्नायू पूर्ववत आहेत. करूया स्कंद श्वसन, शोल्डर ब्रीथिंग, मकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वरती जातील. जाणीव आपल्या शोल्डरकडे असेल आणि श्वास सोडताना मकार. खांदे पुन्हा पूर्ववत. काही क्षण शांत व्हा. आणि आता 2 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. दुसरा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. आणि या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केलेली आहे ती सोडून देऊया आणि शवासनासाठी स्थिती करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश. .
श्वासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट असं असतं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट घातलेली. तळवे सिलिंगकडे, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा लावला असेल तर बाजूला काढून ठेवूया. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. आज आपण जी काही साधना केली, जी नवीन आसनं पाहिली, त्या सगळ्यांचा एक छोटासा रिकॅप घेऊया. आज बैठक स्थितीमध्ये आपण ब्रह्ममुद्रा आणि पर्वतासन ही 2 नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, विपरीत शयन स्थितीमध्ये सुलभ भुजंगासन आणि दंड स्थितीमध्ये केलेलं त्रिकोणासन. त्या सगळ्या आसनांचा साधनेचा आपण मागोवा घेऊया. त्याची स्थिती पुन्हा एकदा तपासून पाहूया. आपल्याला जे काही आठवतंय त्याचा प्रयत्न करूया आठवण्याचा. आणि त्याचबरोबर हे आसनं करताना एखादा शरीराचा भाग अवयव स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. निरीक्षण आपल्या देहाचं. सुरुवात आपण आपल्या शरीराच्या सगळ्यात खालच्या भागापासून सुरुवात करणार आहोत, म्हणजेच आपल्या चवड्यापासून ते कमरेच्या भागापर्यंत साधतात. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग, माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय मी मनाने शिथिल केलेला आहे. माझी जाणीव माझ्या शरीराच्या मध्य भागाकडे आहे. माझे 2 हात, दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोट, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकळ्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता अलगदपणे पहुडलेली आहे जमिनीवर, तीही मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पोटाची स्नायू, तिथली उदरपोकळी मनाने शिथिल. माझ्या छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. माझी जाणीव कंठापासून माझ्या मस्तकापर्यंत आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसर जीभ, संपूर्ण डोळ्याचा भाग, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली भुवया, पापण्या, भुवया, भ्रूमध्य आणि 8ही विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग, माझे केस मी मनाने शिथिल केलेल्या. देहधारणेने माझं संपूर्ण शरीर पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत हवेत कापसासारखं तरंगत आहे. एकदम हलकं हलकं आणि शांततेचा अनुभव. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं, शवासनं श्रांतिकरं चित्त विश्रांतिकारकं. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं आपण आता करीत आहोत शवासन, आनंदासन, चैतन्यासन. प्राणधारणा, जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट माझं हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यानं होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जातोय आणि उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. थंड हवेच्या स्पर्शाची, उबदार हवेच्या स्पर्शाची मला जाणीव होतीये.
मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता माझ्या सगळ्या व्याधी चिंता काळजी मी सोडून देत आहे. स्वस्थ शरीर शांत मन आणि प्रसन्न चेहरा याची अनुभूती मला या क्षणी मिळत आहे. हा अनुभव मी घेत आहे आणि या अनुभवातूनच मी खूप आनंदी होत आहे, खूप समाधानी होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे, माझ्या मनाला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने माझ्या क्षमतेप्रमाणे यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःसाठी देणार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. मी माझ्या शरीरालाही धन्यवाद देत आहे. साधना करताना माझं शरीर मला खूप मदत करतं, मला खूप साथ देतं, मला हवे त्या प्रकारे ऊर्जा प्राप्त करून देतं. म्हणून मी माझ्या शरीराचेही धन्यवाद मानते आणि त्याचबरोबर माझं मनही मला साथ देत आहे. ते अतिशय शांत आहे, संयमी आहे. कुठल्याही प्रसंगी ते न डगमगता अगदी स्थिर राहणार आणि ही शक्ती मला माझ्या साधनेमुळे प्राप्त होत आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि माझं कुटुंबही खूप आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती निरोगी आहे, तंदुरुस्त आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अतिशय संयमित झालेली आहे. मला कुठल्याही प्रकारचं भय माझ्या आजूबाजूला पसरत नाहीये. मी अतिशय निर्भर झालेली आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आपला जो उर्वरित दिनक्रम तो पुन्हा एकदा चालू करणार आहोत. आणि यासाठी पुन्हा एकदा जाण आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरूया. दोन्ही पाय जोडून ठेवूया, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक हलकासा खेच आळस आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. अगदी सावकाश आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये डोळे मिटलेले, दोन्ही हात जोडून ठेवूया आणि शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळून घेऊया. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण शरणागत भाव समर्पण आजची साधना प्रमुखात समर्पित करू. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वळवा. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे हलवू. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद.
काही अडचण असेल तर विचारू शकता. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. आता आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. तुम्हाला काही विचारायचं आहे का? ओके, ठीक आहे. मग भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. हॅपी वीकेंड आणि शुभरात्री. चला, मीटिंग एंड करतो.